नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यामधील फरक या घटकावर माहिती बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळा हा प्रश्न आपल्याला खूप साऱ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. BCom, BBA, MCom, MBA त्याचबरोबर अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये देखील यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो. तर त्याच उद्देशाने आज आपण या व्हिडिओमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यामधील फरक या घटकावर माहिती बघणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यामधील फरक. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मुद्दे आहेत. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यामधील फरक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, सुरुवातीला पैशाचा स्रोत. डेबिट कार्डमध्ये बघा, तुमच्या बँक खात्यातील पैसे वापरले जातात. डेबिट कार्डमध्ये आपल्या अकाउंटला जे पैसे असतात त्या पैशाचा वापर या ठिकाणी केला जातो. क्रेडिट कार्डमध्ये बघा, बँकेने दिलेली कर्ज सीमा वापरली जाते. म्हणजे क्रेडिट कार्डला काय केलं जातं की एखादी अमाऊंट आपल्याला मॅक्झिमम लिमिट दिली जाते आणि त्या लिमिट पर्यंत आपल्याला पैसे कर्जाच्या स्वरूपात वापरता येतात. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे एखादं क्रेडिट कार्ड आहे आणि त्याचं लिमिट आहे 1,00,000 रुपये, तर मला 1,00,000 रुपये कर्जाच्या स्वरूपात वापरता येतात. त्यानंतर दुसरा मुद्दा बघा, व्यवहाराची पद्धत. पैसे लगेच खात्यातून वजा होतात डेबिट कार्डमध्ये आणि क्रेडिट कार्डमध्ये महिन्याच्या शेवटी बिल भरावे लागते. बघा, या ठिकाणी आपल्याला काय केलं जातं, विशिष्ट अशी एक मुदत दिली जाते. उदाहरणार्थ 30 दिवस, 40 दिवस किंवा 45 दिवस अशी आपल्याला मुदत दिली जाते आणि त्या मुदतीच्या आतमध्ये आपण ते रक्कम भरणे बंधनकारक असते. बघा, पुढचा मुद्दा बघा, व्याज. डेबिट कार्डला कोणत्याही प्रकारचं व्याज लागत नाही. कोणत्याही प्रकारचं व्याज आकारलं जात नाही. क्रेडिट कार्डला मात्र जर आपण बिल वेळेवर न भरल्यास जास्त व्याज लागू शकते. जर समजा क्रेडिट कार्डचं आपण एखादं लोन घेतलं असेल, एखादं कर्ज आपण घेतलं असेल, त्यातील रक्कम वापरला असेल आणि दिलेल्या मुदतीमध्ये जर आपण त्या अमाऊंट भरलं नसेल तर त्यावेळी त्या अमाऊंटवर व्याज लागू शकते. पुढे बघा, खर्च मर्यादा. डेबिट कार्डमध्ये आपल्या खात्यातील उपलब्ध असलेल्या बॅलन्सनुसार आपल्याला पैसे वापरता येतात. समजा माझ्याकडे 50,000 रुपये माझ्या अकाउंटला असतील तर मला पूर्ण 50,000 रुपये वापरता येतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. या ठिकाणी बघा, क्रेडिट कार्डला बँक देत असलेल्या क्रेडिट लिमिटनुसार आपल्याला पैसे वापरता येतात. बघा, प्रत्येक क्रेडिट कार्डला प्रत्येक ग्राहकांची म्हणजे ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे त्या व्यक्तीला विशिष्ट अशी एक रक्कम लिमिट म्हणून दिली जाते. त्या लिमिटमध्ये आपल्याला रक्कम वापरता येतात. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीकडे 5,00,000 रुपये क्रेडिट कार्डचं लिमिट असेल तर मला 5,00,000पर्यंत ती रक्कम वापरता येते. किंवा समजा माझ्याकडे एखादं क्रेडिट कार्ड आहे आणि त्याची लिमिट आहे 2,00,000, तर मला 2,00,000 रुपयेपर्यंत अमाऊंट वापरता येतं. ठीक आहे. पुढे बघा, उपयोग बघा, ATM मध्ये उपयोग होतो, ऑनलाईन पेमेंटसाठी उपयोग होतो. ठीक आहे. आणि पॉईंट ऑफ सेल या ठिकाणी आपल्याला डेबिट कार्डचा उपयोग होतो. आता क्रेडिट कार्डचा उपयोग बघा, EMI, ऑनलाईन, त्याचबरोबर ऑफलाईन शॉपिंग, त्यानंतर इंटरनॅशनल पेमेंट्स आणि कॅशबॅक अशा ठिकाणी आपल्याला क्रेडिट कार्डचा वापर होतो. मॅक्झिमम आपल्याला EMI भरण्यासाठी खूप सारे ऑफर्स असतात, त्या ठिकाणी त्याचा आपण वापर करू शकतो. पुढे बघा, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रिवॉर्ड्स किंवा बेनिफिट्स. बघा, डेबिट कार्डला कमी असतं म्हणण्यापेक्षा कोणत्याही प्रकारच्या बेनिफिट आपल्याला जास्त मिळत नाहीत, तुलनेने खूप कमी असतात. आणि क्रेडिट कार्डला मात्र तुलनेने खूप साऱ्या आपल्याला रिवॉर्ड्स बेनिफिट्स मिळतात. जसं की कॅशबॅक असते, त्यानंतर पॉईंट्स असतात, ऑफर असतात, बरोबर 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट अशा विशिष्ट अशा क्रेडिट कार्डला आपल्याला ते ऑफर बघायला
मिळतात. त्यानंतर पुढे पहा, कर्जाचे स्वरूप. या ठिकाणी डेबिट कार्डला आपल्याला कोणतेही कर्ज मिळत नाही आणि क्रेडिट कार्डला मात्र आपल्याला कर्जासारखं ती रक्कम वापरता येते. बरोबर आहे. म्हणजे समजा आपण आज क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 10,000 रुपये काढले असतील, आपल्या अकाउंटला बॅलन्स शिल्लक नसताना, लक्षात घ्या काय म्हणतोय मी, आपल्या अकाउंटला झिरो बॅलन्स आहे आणि तरी देखील मला माझ्या क्रेडिट कार्डची लिमिट असेल तर मला क्रेडिट कार्डवरनं 50,000-60,000 रुपये मला काढता येतात आणि ही रक्कम येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जी काही मुदत असेल त्या मुदतीमध्ये मी भरणे बंधनकारक असते. ठीक आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. अकाउंटला पैसे नसताना देखील मला क्रेडिट कार्डवरून रक्कम वापरता येते, फक्त त्यावर आपली लिमिट असावी. पुढे पहा, सुरक्षा बघा. पिन असते, डेबिट कार्डला आपण पिन टाकतो. बरोबर आहे, डेबिट कार्डला आपण पिन टाकतो. क्रेडिट कार्डला मात्र बघा पिन आहे, OTP आहे, त्यानंतर काही फ्रॉड प्रोटेक्शन असतात. ठीक आहे, म्हणजे क्रेडिट कार्डला आपल्याला जास्त सुरक्षित आहे डेबिट कार्डच्या तुलनेने. पुढे बघा, EMI सुविधा. सहसा डेबिट कार्डला कोणत्याही प्रकारची आपल्याला EMI सुविधा उपलब्ध नाहीत, पण क्रेडिट कार्डला मात्र जवळपास सर्व व्यवहारावर आपल्याला EMI सुविधा पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी क्रेडिट कार्डला जास्त EMIची सुविधा बघायला मिळतात. पुढे बघा, क्रेडिट स्कोर. डेबिट कार्डच्या माध्यमातून क्रेडिट स्कोरवर कोणत्याही प्रकारचा परिणाम या ठिकाणी होत नाही आणि क्रेडिट कार्डला मात्र स्कोर वाढतो किंवा कमी देखील होऊ शकतो. कधी कधी होणार, जर तुम्ही त्याची रक्कम परतफेड केली नसेल तर त्यावेळेस क्रेडिट स्कोर हा खराब होतो किंवा कमी होतो आणि जर रक्कम वगैरे आपण व्यवस्थित भरत गेला असेल तर आपला स्कोर हा वाढतो. वार्षिक शुल्क बघा, डेबिट कार्डला सहसा वार्षिक शुल्क नसते. काही विशिष्ट बँका असतील तर त्यांना मात्र काहीतरी विशिष्ट अशी थोडीशी रक्कम त्या ठिकाणी वार्षिक शुल्क म्हणून आकारला जाऊ शकतो. क्रेडिट कार्डला मात्र अनेक कार्ड बघा, खूप सारे कार्डचे प्रकार आहेत क्रेडिट कार्डचे. त्या कार्ड्सनुसार काहीतरी ॲन्युअल फी असते. उदाहरणार्थ 500 रुपये वार्षिक फी किंवा 1000 रुपये वार्षिक फी. त्या कार्डनुसार त्या क्रेडिट कार्डला वार्षिक फी भरावी लागते. पुढे बघा, पैसे काढणे. पैसे काढणे डेबिट कार्डला सोपे आहे, बरोबर आहे, पण शुल्क लागू शकते, वार्षिक शुल्क लागते त्या ठिकाणी. पण या ठिकाणी बघा, क्रेडिट कार्डला पैसे काढता येतात पण जास्त शुल्क किंवा व्याज आकारले जाते. क्रेडिट कार्डवर जर आपण पैसे वापरत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त व्याजदर लागू शकतो. डेबिट कार्डला मात्र कोणतेही व्याजदर लागत नाही, कारण आपलेच पैसे आपण त्या खात्यातून काढत असतो. पण ॲन्युअल चार्जेस ATM साठी, डेबिट कार्डसाठी त्या ठिकाणी आकारलेले असते. पुढे बघा, कोणासाठी योग्य आहे. दैनंदिन व्यवहारासाठी डेबिट कार्ड हे योग्य आहे आणि क्रेडिट कार्ड हे खर्च करण्यासाठी, म्हणजे खूप सारे वस्तू आपल्याला खरेदी करत असतील, EMI वर वस्तू खरेदी करत असतील, ऑफर्स, ट्रॅव्हलिंग, यासाठी क्रेडिट कार्डचा हा जास्त वापर केला जातो. अशा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीसाठी क्रेडिट कार्ड हे योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या दोन्हीमधील फरक या घटकावर माहिती बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा आणि आपण जर या ठिकाणी माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही तिथेही जॉईन व्हा, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन, अपडेट, नोट्स, सिलेबस, जाहिराती, नोकर भरती या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला वेळेवर मिळतील. ठीक आहे, चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.